हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत डिमांड एस्टिमेशन अँड फोरकास्टिंग. डिमांड एस्टिमेशन अँड फोरकास्टिंग मध्ये काय म्हटलं जातं, तर आज मी ज्या वेळेला मार्केटमध्ये आज माझ्या प्रोडक्टची डिमांड काय आहे, त्याच्यापेक्षा भविष्यात माझ्या प्रोडक्टला डिमांड काय असणार आहे याचा अंदाज असणं मला फार गरजेचं आहे. सो थोडक्यात काय की फ्युचर मध्ये माझं डिमांड, माझ्या प्रोडक्टला डिमांड किती आहे, सो याला जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आज बिझनेस चाललाय, पण जर भविष्यात चालणार असेल तर भविष्यामध्ये किंवा फ्युचर मध्ये किती डिमांड असेल माझ्या प्रोडक्टला हे जाणून घेणं महत्वाचं असतं. आणि यालाच म्हटलं जातं डिमांड एस्टिमेशन ऑफ फोरकास्टिंग, की भविष्याचा अंदाज लावणे, फ्युचरचा अंदाज लावणे की फ्युचरमध्ये. मग हे डिमांड एस्टिमेशन फोरकास्टिंग समजल्यानंतर आपल्याला पुढे पाहिजे सिग्निफिकन्स ऑफ डिमांड फोरकास्टिंग. म्हणजे काय गरज आहे की तुम्हाला फोरकास्टिंग किंवा एस्टिमेशन करण्याची. सो फर्स्ट वन आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. फर्स्ट वन काय आहे सिग्निफिकन्स मध्ये, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस मध्ये काय म्हटलं गेलंय, जर सपोज अचानक तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची डिमांड आली आणि डिमांड आल्याच्या नंतर, डिमांड वाढल्याच्या नंतर तुमच्याकडे कॅपिटल अवेलेबल नसेल तर, किंवा रिसोर्सेस अवेलेबल नसतील तर तुम्ही ती डिमांड काय करू शकत नाहीये, ती फुलफिल करू शकत. आणि जर डिमांड ती फुलफिल केलं नाही तर तुमच्या ब्रँडचं नाव मार्केटमध्ये उतरू शकतं. आणि एकदा ब्रँड उतरलं की पुन्हा त्या प्रोडक्टला डिमांड राहील का? नाही. यासाठी फ्युचरचा अंदाज असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर मला माहिती आहे की फ्युचरमध्ये माझा डिमांड वाढणार आहे, तर मला आतापासूनच काय करावं लागेल की माझे जे एम्प्लॉईज आहेत किंवा माझे रिसोर्सेस आहेत ते वाढवावे लागतील, किंवा त्या पद्धतीने मला ते डिस्ट्रीब्यूट करून ठेवावे लागतील. आलं लक्षात? सो हे मी कधी करतो, ज्यावेळेला मला फ्युचरचा अंदाज असेल की फ्युचरमध्ये माझ्या प्रोडक्टचं डिमांड एक्झॅक्ट कुठे जाणार आहे. देन येतं हेल्प इन अवॉइडिंग वेस्टेजेस ऑफ रिसोर्सेस. सेम वाईस वर्सा येते की जर मला फ्युचरमध्ये, म्हणजे मी आता एखादी फर्म चालू केले, मला माहिती नाही आहे की मार्केटमध्ये माझी फर्म किती दिवस चालणार आहे, पण ती चालू करण्याआधीच मी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त रिसोर्सेस मी यूज करतोय. म्हणजे जिथे मला 2 मॅनपॉवर मध्ये पण सुद्धा माझं काम होऊ शकतं, 2 लेबर मध्ये सुद्धा माझं काम होऊ शकतं, मी त्या ठिकाणी 10 लेबर लावले. कारण का? फर्म दिसायला मोठी दिसावी. पण फर्म दिसायला मोठी दिसून जर तेवढा त्या प्रोडक्टला तेवढं डिमांडच मार्केटमधून मिळालं नाही, तर काय होणार आहे की माझं जो काय मी रिसोर्सेस लावले ते वेस्टेज जाणार आहे. आणि मग हे वेस्टेज अवॉइड करण्यासाठी जे हे केलं, डिमांड फोरकास्टिंग केलं जातं, की ज्याच्यामुळे मला फ्युचरमध्ये किती डिमांड आहे तेवढंच मी तेवढाच रिसोर्सेस मी अवेलेबल करून देईल. अदरवाईज एक्स्ट्रा रिसोर्सेस ठेवून ते वेस्टेज जाण्याचे चान्सेस जास्त असतात. देन येतं सर्व द डायरेक्शन टू प्रोडक्शन. सर्व द डायरेक्शन टू द प्रोडक्शन. सो इथे काय म्हटलंय, सर्व द डायरेक्शन टू प्रोडक्शन. सर्व द डायरेक्शन टू प्रोडक्शन म्हणजे काय, तर एखादी फर्म तुम्ही प्रोडक्ट, एखादी फर्म सपोज XYZ फर्म आहे, ती प्रोडक्शन काढते किंवा एखादं प्रोडक्ट जे आहे त्याचं प्रोडक्शन करते, पण त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये एक्झॅक्ट सप्लाय वेळोवेळी जातोय का, पुरतोय का, आणि मार्केटमध्ये होणाऱ्या सप्लायचं काय होतंय भविष्यामध्ये, सॉरी मार्केटला होणाऱ्या सप्लायचं काय होतंय की तो, त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे का. जर तो प्रोडक्ट वेळ म्हणजे जेवढी मार्केटला सप्लाय देतोय तेवढा जर डिमांड असेल तर प्रोडक्शन तेवढं चालू ठेवायला. अदरवाईज जर डिमांड वाढलं तर प्रोडक्शन किती पट्टीने वाढवावं लागेल, किंवा जर डिमांड कमी झालं तर मग सप्लाय किती द्यावं लागेल, सप्लाय कमी होईल. आणि सप्लाय जर कमी झाला, सॉरी, डिमांड वाढलं सप्लाय कमी झाला तर पुन्हा डिमांड काय करावं लागणार आहे, सॉरी प्रोडक्शन वाढावं लागणार आहे. आणि जर सप्लाय वाढला आणि डिमांडच कमी असेल तर ते काय होणार आहे, प्रोडक्शन वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे हे जे त्यांनी म्हटलंय की डिमांड फोरकास्टिंग हे या ठिकाणी सुद्धा यासाठी गरजेचं मानलं जातं. देन येतं प्राइसिंग. द डिसिजन रिगार्डिंग प्राइसिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस इज perhaps one of the most critical business decisions. Demand forecasting is useful in the area too. If there are sincere prediction about the future sales of the firm's product, then it could serve as a good aid to advise to devise pricing strategy. जर हे लक्षात आलं फ्युचर सेल्स प्रोडक्ट्स देन, आता याच्यात काय म्हटलेलं आहे बघा, की तुम्हाला माहिती आहे की डिमांड मध्ये प्राइस खूप आपण लॉ ऑफ डिमांड मध्ये पाहिलेलं आहे की प्राइस खूप इम्पॅक्ट करते. मग जर
तुम्हाला प्रेडिक्शन माहिती असेल, जर तुम्ही प्रेडिक्शन लावू शकत असाल की फ्युचर मध्ये तुमच्या प्रोडक्टचं एक्झॅक्ट काय होणार आहे, की प्रोडक्टला डिमांड वाढणार आहे, कमी होणार आहे, आणि मग यानुसार जर तुम्हाला माहिती आहे की आता जो तुमचं प्रोडक्शन आहे ते डिमांड जे आहे ते हळूहळू कुठेतरी कमी होत चाललंय, मग अशा वेळेस जर तुम्ही प्राइस वाढवलीत तर फ्युचर मध्ये काय होणार आहे, तर फ्युचर मध्ये तुमचं प्रोडक्टची डिमांड पूर्णपणे घसरणार आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं की तुमच्या प्रोडक्टची डिमांड वाढत चालले, भरपूर वाढत चालले, तर अशा वेळेस तुम्ही 1-2 रुपयांनी किंवा थोडक्याच्या ह्याच्यामध्ये डिफरन्सने प्राइस जरी वाढवली तरी तुमच्या डिमांड वरती इफेक्ट होणार नाहीये, कारण तुमच्या प्रोडक्टची सवय झालेली आहे मार्केटला, तर त्याच्यामुळे तुमचं डिमांड कंटिन्युअस राहणार आहे. सो तुमचं फ्युचर सॉरी थोडक्यात डिमांड फोरकास्टिंग जो आहे की ज्याचा इफेक्ट कुठे होणार आहे, तुमच्या मार्केटिंग वरती होणार, सॉरी तुमच्या फ्युचरच्या प्राइस वरती होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे हेल्थ इन devising sales policy. Production is followed by sales. Demand forecasting is nothing but estimating the sales of the product. The business firms can plan its sales policy effectively on the backdrop of demand forecasting. This also implies that the distribution of goods and services can be done appropriately depending upon the prediction of the demand for the product. म्हणजे काय त्यांनी म्हटलंय बघा याच्यात, आता हेल्थ इन डिवायझिंग सेल्स पॉलिसी मध्ये काय त्यांनी म्हटलंय बघा, प्रोडक्शन कशावरती डिपेंड आहे, सेल्स वरती, सेल्स झालं तरच प्रोडक्शन होणार आहे. मग जर सेल्स वरती प्रोडक्शन जर डिपेंड असेल तर थोडक्यात त्यांनी काय डिमांड फोरकास्टिंग म्हणजे इज नथिंग बट एस्टिमेटिंग द सेल्स ऑफ प्रोडक्ट. की डिमांड फोरकास्टिंग म्हणजे वेगळं काही नाहीये तर एस्टिमेटिंग द सेल्स ऑफ प्रोडक्ट, की प्रोडक्टचं सेल होणार आहे की नाही याचे एस्टिमेट करणे म्हणजे डिमांड फोरकास्टिंग. मग याच्यामध्ये म्हटलंय जर भविष्यामध्ये जर तुम्ही आज अनुमान लावला फोरकास्टिंग मध्ये की भविष्यामध्ये डिमांड वाढेल किंवा कमी होईल, त्यानुसार तुम्ही तुमच्या सेल्स स्ट्रॅटेजी चेंज करू शकताय. जर तुम्हाला असं वाटलं की भविष्यामध्ये तुमचं डिमांड वाढणार आहे, तुमची सेल्स स्ट्रॅटेजी आहे तशीच तुम्ही चालू ठेवाल. तुम्हाला जर असं प्रेडिक्शन मिळालं की भविष्यामध्ये फ्युचरमध्ये तुमचा डिमांड जो आहे तो कमी होणार, तर तुम्ही काय करणार, सेल्स स्ट्रॅटेजीवरती जास्त भर देणार, ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार. सो हा याच्यामुळे जो डिमांड फोरकास्टिंग आहे ते काय करतं, डिवायझिंग सेल्स पॉलिसी, हेल्प्स इन डिवायझिंग सेल्स पॉलिसी ठरवण्यात तुम्हाला मदत करतं. देन डिक्रीज ऑफ बिझनेस रिस्क. वेअर देर इज बिझनेस देर इज रिस्क, म्हणजे जिथे बिझनेस आला तिथे रिस्क आली. डिमांड फोरकास्टिंग थ्रू डज नॉट कम्प्लिटली रिमूव्ह द बिझनेस अनसर्टेनिटीज. डिमांड फोरकास्टिंग जो आहे तो म्हणजे थोडक्यात बिझनेस मध्ये सगळ्यात रिस्क काय करतो की कम्प्लिटली सोडवत नाही, बट हेल्प्स इन रिड्युसिंग द रिस्क अँड अनसर्टेनिटी टू अ सर्टन एक्सटेंट. पण भविष्यामध्ये येणाऱ्या काही रिस्क किंवा काही अनसर्टेनिटी मधून काय करतो, तुम्हाला सोल्युशन काढून देण्याचं नक्कीच ट्राय करतो. देन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. Inventories is one of the most aspect which is closely associated with demand. This is because inventories are kept by the producers to meet the demand in the coming times. Demand forecasting helps in devising appropriate inventory management policies. म्हणजे काय होतं की जर मला भविष्यामध्ये माझं डिमांड माहिती झालं की माझ्या प्रोडक्टचं डिमांड होणार की नाही, तर त्या पद्धतीने मला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे सपोज आज ठीक आहे, मी कॉलेज स्टार्ट केलं, एक नवीन कॉलेज स्टार्ट केलं, आज मी एक 5 कम्प्युटरवरती पीसी आणून मी ठेवले कॉलेजला. आता मला सुरुवातीला 5 ऍडमिशन एक्सेप्ट होते, म्हणजे वाटलं की तेवढेच येतील 5, म्हणून मी 5 पीसी माझ्या इथे लावून घेतले, 5 मशीन्स लावून घेतल्या. पण झालं कसं की मला ज्याला 5 आले त्याच्यानंतर 2 ऍडमिशन, भविष्य मला असं वाटलं की कदाचित माझ्या इथे ऍडमिशन वाढू शकते. मग जर माझ्या इथे उद्या ऍडमिशन वाढले तर मग माझ्याकडे बॅकअपला काय आहे, म्हणजे उद्या आली मुलं तर मी त्या 5 मुलांना सोडून बाकीच्यांना कुठे बसू. मग त्यासाठी माझ्याकडे इन्व्हेंटरी तर असली पाहिजे, म्हणजे थोडक्यात माझ्याकडे मशीन्स तर असल्या पाहिजेत. ज्या वेळेला मला भविष्याची आयडिया आली की फ्युचर मध्ये असं होऊ शकतं, तर 5च्या ऐवजी काय केलं, 10 पीसी हे आधीच 5 स्टॉक मध्ये ठेवलेले, आणि किंवा आधीच मी माझ्या ह्याला सांगितलेलं होतं सप्लायरला
की कदाचित जर मला गरज लागली तर अर्जंटली मला 5 अवेलेबल करून, सो माझी इन्व्हेंटरी जी आहे ती मी मॅनेज करून ठेवलेली होती. मग जेणेकरून काय झालं की ज्यावेळेला माझ्या इथे डिमांड वाढली, मी अचानकपणे मी काय केलं, डायरेक्टली मशीन्स मला अवेलेबल झाला. आता जर मी त्याची आधीच जर तयारी करून ठेवली नसती किंवा आधीच जर मला माहिती नसतं, प्रेडिक्शन माहिती नसतं आणि अचानक जर माझ्याकडे 10 हे आले असते आणि मी माझ्या सप्लायरकडे गेलो असतो, मला 5 कॉम्प्युटर आताच्या आता पाहिजे मशीन, त्याने लगेच अवेलेबल करून दिल्या असत्या, कदाचित त्याच्याकडेही अवेलेबल नसत्या. मग हे काय झालं की आधीच मी त्याला आयडिया देऊन ठेवलेली की मला कदाचित लागू शकतात किंवा मी आधीच त्याच्याकडून घेऊन ठेवलेली असते. सो ही माझी झाली इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. हे कधी मी केलं, ज्यावेळेला मला प्रेडिक्शन माहिती होतं की फ्युचरमध्ये काय होणार आहे. त्याच्यामुळे ते डिमांड फोरकास्टिंग इम्पॉर्टंट आहे. देन मेथड्स ऑफ डिमांड फोरकास्टिंग. डिमांड फोरकास्टिंगची मेथड कोणकोणती आहेत, म्हणजे हे प्रेडिक्शन जे आहे ते कशा पद्धतीने मांडलं जातं. फर्स्ट वन आहे सर्वे मेथड, की सर्वे करून एक्सपर्ट ओपिनियन पोल, की जे कोणी एक्सपर्ट आहेत सेल्स मधले किंवा मार्केट मधले जे मोठमोठे व्यापारी आहेत, की त्याच्यापर्यंत जाऊन मी त्यांच्याकडून सर्वे करून माहिती करून घेणं की प्रोडक्टला माझ्या किती डिमांड आहे किंवा नाही. देन येतं सेकंड, डेल्फी मेथड. The forecasting is Delphi. The administration should recruit between 5 and 20 suitable experts and poll them for their forecast and reasons. काय केलंय, डेल्फीज ऍडमिनिस्ट्रेशन शुड रिक्रूट बिटवीन 5 and 20 सुटेबल एक्सपर्ट्स. मी 5 ते 20 काय केलंय, सुटेबल एक्सपर्ट्स काय केलं, रिक्रूट केले अँड पोल देम फ्रॉम देअर फोरकास्ट अँड रिझन्स. आणि त्यांना काय केलं की याच कामासाठी ठेवलेलं आहे. ऍडमिनिस्ट्रेटर देन प्रोव्हाइड द एक्सपर्ट्स विथ एनी anonymous summary statistics on the forecast and experts reason for their forecast. मग माझी त्यांच्याकडून मी काय अवेलेबल करतो की माझा भविष्यातलं प्रेडिक्शन काय असेल आणि ते असण्यामागचं रिझन काय असेल. द प्रोसेस इज रिपीटेड अंटिल देर इज अ लिटल चेंज इन फोरकास्ट बिटवीन राउंड 2 or 3 rounds and usually sufficient. The Delphi forecast is a median or mode of the expert's final forecast. Delphi forecast मध्ये काय म्हटलं की त्या एक्सपर्टचं फायनल फोरकास्टचं मिड आणि मोड अँड मीडियन. आता मोड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की मोर द फ्रिक्वेन्सी, आता मी मॅथ स्टॅट्स मध्ये आपण शिकलेलो आहे. आणि मीडियन म्हणजे काय की मिड व्हॅल्यू, म्हणजे जे कोणते माझे 20 मी जे कोण एक्सपर्ट्स लावलेले आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त एक्सपर्ट्स कोणत्या बाजूने पोल देतात की डिमांड वाढणार की कमी होणार विथ रिझन, त्या पद्धतीने मी माझं हे करा. आणि मिडल म्हणजे ज्या वेळेला मला मग त्याचा मीडियन भेटेल की या सगळ्यातून मला कोणती गोष्ट ऍक्सेप्ट केली पाहिजे, त्यावेळेस मी त्याच्या बाजूने त्या पद्धतीने माझं फ्युचर एस्टिमेशन करून ठेवणार. देन कन्झ्युमर सर्वे, कम्प्लिटली इन्युमरेशन मेथड. आता कन्झ्युमर सर्वे म्हणजे कम्प्लिटली कन्झ्युमर सर्वे. मग तुम्हाला बऱ्याच वेळा येतो बघा की एखादा प्रोडक्ट मागवल्याच्यानंतर तुम्हाला फीडबॅक फॉर्म भरायला येतो. सो या फीडबॅक फॉर्म वरून ते एक जाणून घेतात की कंझ्युमर जो कोण कस्टमर आहे तो आपल्या प्रोडक्ट मध्ये इंटरेस्टेड आहे का, त्याला आपल्या प्रोडक्ट मध्ये एक्झॅक्ट काय वाटतं. आणि ज्यावेळेला टू गुड, टू मच गुड असं ज्यावेळेला चांगले रिप्लाय येतात तेव्हा आपल्याला आपण 100% सांगू शकतो की हा प्रोडक्ट जो कोणी व्यक्ती आहे तो आपला प्रोडक्ट नक्कीच पुन्हा विकत घेऊ शकतो. तर त्याच्यानुसार मग प्रेडिक्शन लावलं जातं की किती लोक याच्यापासून सॅटिस्फाय आहेत आणि किती नाही आहेत. आणि मग त्याचं मीडियन आणि मोड काढून मग ठरवलं जातं की फ्युचर फोरकास्टिंग काय असू शकतं. देन कंझ्युमर सर्वे सॅम्पल सर्वे मेथड. Under this method, for forecasting, select a few consuming units out of the relevant population and then collect data on their probable demand for the product during the forecast period. The total demand of sample units is finally blown up to generate the total demand forecast. Compared to the former survey, this method is less tedious and less costly and subject to less data error. But the choice of samples is very critical. If the sample are properly chosen, then it will yield dependable results. Otherwise, there may be a sampling error. The sampling error can decrease with every increase in sample size. आता इथे काय म्हटलंय की याच्यामध्ये काय केलं जातं की मी मगाशी रिसेल, की ज्या वेळेला एखादा कस्टमरने जर एखादा प्रोडक्ट खरेदी केला तर मग मार्केटमध्ये अशा कस्टमरवरती लक्ष ठेवलं जातं की जो पुन्हा एकदा खरेदी करणार आहे. की ज्या वेळेला सेकंड टाइम पुन्हा तुझ्याला खरेदी करतो तेव्हा आपण सांगू शकतो की हा पहिला प्रोडक्टने सॅटिस्फाय होता म्हणून तो
काय केलं त्याने, सेकंड प्रोडक्ट पुन्हा विकत घेतलाय. मग याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय होतो, की सॅम्पलिंग एरर मुळे सुद्धा प्रॉब्लेम येतो, की सॅम्पल मध्ये जर एरर असेल तुमच्या, तरी सुद्धा तो प्रोडक्ट कस्टमर पुन्हा तुमच्याकडे येत नाही. मग अशा वेळेस तिथे निगेटिव्ह इम्पॅक्ट मिळतो. सो हा एक सर्वे टाईप आहे. ते येतं एंड युजर मेथड ऑफ कन्झ्युमर सर्वे. And under this method, the sales of products are projected through survey of its end users. A product is used for final consumption or an intermediation product in the production of the goods in the domestic market, or it may be exported as well as imported. The demand for final consumption and exports net of imports and estimated through some other forecasting method, and its demand for intermediate use of estimated through a survey of its users industries. सो इथे एंड युजर मेथड ऑफ कन्झ्युमर सर्वे म्हणजे एंड युजर कडून याचा सर्वे केला जातो, की एंड युजर त्या प्रोडक्ट विषयी त्याची मतं काय आहेत, त्याची थिंकिंग काय आहे, आणि तो प्रोडक्ट त्याला कसा वाटला, त्याच्यावरती रिव्ह्यू काय आहेत, आणि त्यानुसार मग ठरवलं जातं की फोरकास्टिंग, डिमांड फोरकास्टिंग किती असेल. देन येतं स्टॅटिस्टिकल मेथड. सेकंड येतं स्टॅटिस्टिकल मेथड. स्टॅटिस्टिकल मेथड मध्ये काय म्हटलंय, ट्रेंड्स इंजेक्शन मेथड रिफर्स टू द, त्याच्यातला फर्स्ट आहे स्टॅटिस्टिकल मेथड मध्ये ट्रेंड प्रोजेक्शन मेथड रिफर्स टू प्रोजेक्टिंग द पास्ट डिमांड इन टू फ्युचर. फॉर दिस इज द स्टॅटिस्टिकल टेक्निक ऑफ टाइम सिरीज इन इज एम्प्लॉयड. म्हणजे काय इथे काय म्हटलं जातं की पास्ट डिमांड, की मागची डिमांड किती होतं. म्हणजे सपोज आता हे स्टॅटिस्टिकल मेथड कसं असेल, की जानेवारी पासून जर माझ्या प्रोडक्टचं मी प्रोडक्शन पाहिलं किंवा डिमांड पाहिली, तर जानेवारीमध्ये माझ्या प्रोडक्टची डिमांड होती 20 युनिट्स. फेब्रुवारीमध्ये ती झाली 25 युनिट्स. त्याच्यानंतर मार्च मध्ये झाली ती 35 युनिट्स. एप्रिलमध्ये झाली 40 युनिट्स. सो ती इन्क्रीज होते. मग इन्क्रीज झाल्याच्या नंतर मिड मोड मीडियमचा आपण पाहिला, त्याच्यानुसार मग आपण एक कॅल्क्युलेशन लावू शकतो की ऍव्हरेज काय झालं, की ऍव्हरेज प्रोडक्टची डिमांड वाढत गेली की कमी झाली, आणि वाढली तर किती पर्सेंट ऍव्हरेजने वाढली गेल्या 8 महिन्यामध्ये. सो ते कशावरून मांडलं, तर स्टॅटिस्टिकल डाटा जो मिळाला त्यांना त्याच्यावरून मांडलं. सो त्याला म्हटलं तर ट्रेंड प्रोजेक्शन मेथड. देन इज द ग्राफिकल मेथड. दिस इज मोस्ट सिम्पल टेक्निक्स टू डिटरमिन द ट्रेंड्स. आता ही एक सिंपल मेथड आहे की ट्रेंड जाणून घेण्याची. इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, एक सेल्स ऑफ फर्म एक चार्ट दिलेला आहे, इयर 2011, आणि इथे सेल्स इन द इयर. 2011ला सेल किती होता, 500. 2012ला किती होता, 400. 2013ला किती होता, 600. 2014ला किती होता, 540. 2015ला किती होता, 620. आणि 2016ला किती होता, 700. आता इथे त्यांनी ग्राफ वाईज दाखवलेलं आहे बघा, की सुरुवातीच्या इयरला ते कमी झालं, देन पुन्हा काय झालं, 2013ला इन्क्रीज झालं, पुन्हा 2014ला डिक्रीज झालं, आणि 2015 आणि 16ला इन्क्रीज होत चाललाय सेल्स. म्हणजेच काय की डिमांड वाढत गेली आहे त्या प्रोडक्टची. देन येतं लिस्ट स्क्वेअर मेथड. अंडर द लिस्ट स्क्वेअर मेथड अ ट्रेंड लाईन कॅन बी फिटेड ऑन द फर्म सिरीज. आता इथे ट्रेंड लाईन दाखवली जाते, कर्व, की ते सपोज इथे बघा काय आहे, ते ए जो आहे तो ए आधी सुरुवातीला कमी होता, आणि नंतर काय झालं की त्याचा ट्रेंड अचानक वाढत गेला, आणि तो अपडाऊन होत गेला, सॉरी अपवर्ड होत गेला. आणि इथे बी जो होता, बी चे प्रोडक्ट जे होतं, बी प्रोडक्ट आधी सुरुवातीला अपवर्ड होतं, आणि त्याच्यानंतर काय केलं, हळूहळू डाऊनवर्ड होत चाललंय. मग तुम्ही याच्यावर फ्युचर सांगू शकता की बी जो आहे हा हळूहळू त्याचे डिमांड कमी होत जाणार आहे, आणि एची डिमांड जी आहे ती हळूहळू वाढत जाणार आहे. हे फोरकास्टिंग तुम्ही या लाईन्स वरून दाखवू शकता. देन मेरिट्स अँड डिमेरिट्स. इट इज सिंपल मेथड. याचे मेरिट्स काय आहेत की सिंपल मेथड आहे. दिस मेथड इज पॉप्युलर इन डिमांड फोरकास्टिंग बिकॉज व्हेरी ऑफन इज इल्ड गुड्स रिझल्ट. आणि ही जी स्टॅटिस्टिकल मेथड आहे ही डिमांड फोरकास्टिंग मध्ये खूप वेळा यूज केली जाते, कारण त्याचे रिझल्ट चांगले आहेत. आणि दिस मेथड डज नॉट नीड द नॉलेज ऑफ इकॉनॉमिक थेरी अँड द मार्केट. त्याच्यासाठी कोणत्या इकॉनॉमिक थेरीचं नॉलेज असावं लागत नाही, किंवा मार्केटचं नॉलेज असावं लागत नाही. आणि याचे डिमेरिट्स काय आहेत, द ग्रेटेस्ट लिमिटेशन ऑफ दिस मेथड इज द पास्ट ट्रेंड्स मे नॉट कंटिन्यू इन फ्युचर. म्हणजे जसं पास्ट मध्ये जे चालू होतं त्याच पद्धतीने फ्युचर मध्ये चालेल हे सांगता येत नाही.
Then the trends projection methods does not analyze the factor that determine demand. This method therefore does not throw light on either why a particular series moves as does or what the impact of particular policy decision or the future movement of the series. तुम्ही कधी कोणतरी ते ऑनलाईन ट्रेडिंग केलं का म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन हे लावलं जातं किंवा थोडक्यात शेअर मार्केट घ्या. शेअर मार्केटमध्ये ग्राफ असतो बघा त्यांचा की हळूहळू म्हणजे पॉइंट वरती जात असतो तो. ओके. आणि अ, वरती जात असताना बरेच लोक करतात एका पर्टिक्युलर पॉइंटला गेल्याच्या नंतर एक मिनिटच मला दाखवतो. ब्लॅकबोर्ड दिसतो तुम्हाला. त्या ब्लॅकबोर्ड वरती मी तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्ट आता इथे बघा. हा शेअर मार्केट असा सपोज ह्या पॉइंट वरून 10 रुपीज प्राइस असताना एखाद्या प्रोडक्टची सुरुवात झाली. सुरुवात झाल्याच्या नंतर हा 10 रुपीज वरून हा असं 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 हळूहळू वरती जातोय. मग माझ्यासारख्याने आता ठरवलं की ते हा शेअर आपण विकत घेऊया. हा अपवर्ड होत चाललाय. ओके. म्हणून मी ह्या पॉइंटला गेल्याच्या नंतर हा विकत घेतला म्हणजे डी. इथे मी तो विकत घेतला. पण नंतर काय झालं की हा पॉइंट आहे ना, मला असं वाटलेलं की हा अपवर्ड होतोय म्हणजे अजून थोड्या वेळाने अपवर्ड होईल आणि हा अचानक तिथून डाऊनवर्ड आला. मग आता मला फायदा झाला की लॉस झाला, प्रॉफिट झाला की लॉस झाला. तर या ठिकाणी मी ठरवलेलं की मला वाटलं अपवर्ड जाईल पण तो आला डाऊनवर्ड. कारण प्रत्येक वेळेस काय होतं की तुमचे स्लोप्स बघून त्याच पद्धतीने मार्केट चालेल असं नाहीये. सेम तसंच या मेथड मध्ये होतं. याचा डिमेरिट त्यांनी तेच सांगितलेलं आहे की या मेथड मध्ये सुद्धा अपवर्ड चाललेला ग्राफ कधी खाली गेले मग सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळे हा डिमेरिट्स आहे. Then it's the correlation analysis. The trends projection method analyzes the change in sales over time through without taking into account the factor which have led less changes. The method of analysis which tries to identify and measure the effect of contributory factors in known as correlation analysis. काय म्हटलंय त्यांनी कोरिलेशन अनालिसिस म्हणजे? कोरिलेशन अनालिसिस म्हणजे काय बघा की इथे त्यांनी आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस कदाचित स्टॅटिस्टिक्स मध्ये फ्युचर मध्ये बदल होऊ शकतात किंवा पास्ट नुसार बदल होत चाललेले आहेत. मग जर हे बदल कळाले तर हे बदल कशामुळे होतात त्याची कारण कळतात. आणि जर त्याचे रिझन कळाले तर त्या रिझन्सचा नेमका इम्पॅक्ट डिमांड वरती का होतो किंवा डिमांड इम्पॅक्ट त्याच्यावरती मग याच्यातलं आपण एक मागे पाहिलं जसं की इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता आहे आणि डिपेंडंट व्हेरिएबल कोणता आहे हे लक्षात. आणि हे जे इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल जे काही त्यांच्यातलं जो काही रिलेशन आहे त्याला म्हटलं जातं कोरिलेशन. ओके. आता हे कोरिलेशन अनालिसिस कशा पद्धतीने फाइंड आउट केलं तरी बघूया. लेट अस सपोज दॅट फॉर एव्हरी कार रजिस्टर अबाउट 500 गॅलन्स ऑफ पेट्रोल इज सोल्ड एव्हरी इयर. सो एस इज इक्वल टू 500 आर वेअर एस इज अॅन्युअल सेल्स ऑफ पेट्रोल. आता इथे काय म्हटलंय की एस म्हणजे काय अॅन्युअल सेल्स ऑफ पेट्रोल आणि आर म्हणजे नंबर ऑफ कार्स registered. Okay. This equation should be relationship between cars registered and the annual sales of petrol. Explain the demand forecasting through correlation analysis. हे बघा आता correlation analysis इथे कार रजिस्टर आहे. ओके. आणि इथे पेट्रोल आहे. हा पेट्रोल आहे कार रजिस्टर. सो तुम्ही बघू शकता की आता इथे तुम्हाला त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे. एक मिनिट. इथे इन कार रजिस्ट्रेशन इन थाउजंड्स आहे. सो इथे जेवढं कार रजिस्टर झालं तेवढं पेट्रोलचे आहेत म्हणून ते सगळं त्यांनी अपवर्ड दाखवलं सिंगल बार. तर बारने तुम्हाला दाखवलंय. आता आपण पुढे बघूया. द कर्व ओझेड स्लो shows the relationship between the cars registration and the petrol that can be sold. From figures of cars registered, we can get the figures of annual sales of petrol. This is the simple correlation analysis. The curve OZ is distributed. म्हणजे याच्यात बघा आता याच्यात तुम्हाला सेम चाललंय म्हणजे इथं काय म्हटलं आपल्याला की जो अबाउट 500 गॅलन्स ऑफ पेट्रोल इज सोल्ड एव्हरी इयर. म्हणजे 5,000 कार ज्या काही रजिस्टर आहेत
त्या सगळ्या पेट्रोलच्या विकल्या गेल्या. मग इथे तुम्हाला जस्ट पेट्रोलची व्हॅल्यू जरी मिळाली तरी तुम्ही सांगू शकता की किती कार सोल्ड झाल्या, किती पेट्रोलच्या गाड्या गेल्या तर तुम्ही त्याच्यावरून सांगा कार किती रजिस्टर झालं. सो ज्या कारण ह्याची व्हॅल्यू सेम आहे. सो जेवढे तुमचे पेट्रोल किंवा किती कार्स रजिस्टर झाल्या हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही किती पेट्रोलच्या गाड्या विकल्या गेल्या हे सांगू शकता. ओके, सो त्याच्यामुळे याला म्हटलं जातं कोरिलेशन अनालिसिस. देन सिंपल रिग्रेशन. सिंपल रिग्रेशनचे आता हे इक्वेशन्स आहेत. सिंपल लिनियर रिग्रेशन हे आपल्याला आता कधी स्टॅट्स मध्ये आहे, बघूयात आपलं झालं तर आपण घेऊयात. आता इथे सांगून तुम्हाला काय नाही त्यासाठी मला तुम्हाला स्टॅट्स शिकवावं लागणार होतं. इथे एक्झाम्पल दिलेले आहे तरी त्याच्यावरून एक बघा. फाइंड द सिंपल लिनियर रिग्रेशन value x and value y. Find the regression equation of the first slope intercept and use it form of regression equation. Count the number of values n is equal to 5. n म्हणजे काय मागे आपण पाहिलेलं आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 आणि फाइंड एक्स वाय एक्स टू सी द बिलो टेबल. आता इथे बघा एक्स व्हॅल्यू आहे वाय ची व्हॅल्यू आहे, एक्स वाय म्हणजे काय की एक्स आणि वाय ची मल्टिप्लिकेशन. हे आता आपण सगळं पाहिलेलं आहे बघा तुम्हाला स्टॅट्सला, तेच पुन्हा इथे त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने मग आपण इक्वेशन हे करून हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार हा प्रॉब्लेम. आता ह्याची मेरिट्स डिमेरिट्स काय आहेत. The correlation analysis is both prescriptive and descriptive. They explain why demand is a particular level. It is also explain the causes for variation in demand. त्याच्यामध्ये तुम्हाला रिझन कळतं की कशामुळे तुमचं डिमांड मध्ये व्हेरिएशन्स येत आहेत आणि त्याचे कॉजेस सुद्धा तुम्हाला कळतात. हा एक त्याचा मेरिट्स. आणि डिमेरिट्स काय, द मेन लिमिटेशन ऑफ द कोरिलेशन इज दॅट it needs the use of some other forecasting methods to estimate the value of the independent variable. In our example, we need some methods of demand forecasting to know the number of cars which may be registered. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या काय म्हटलं की मेथड्स यूज करावा लागतो. हा त्याचा एक डिमेरिट्स आहे. देन barometric method. Next कोणती आहे barometric method. The barometric method or leading indicator approach to business forecasting is as old as a business itself. In the past, merchants used the arrival of trading ships. आता barometric method म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्ही एखाद्या घटकावरून किंवा एखाद्या प्रोडक्ट वरून तुम्ही बाकीच्या प्रोडक्टचा अनुमान लावू शकता की त्याची डिमांड कशी होणार आहे, प्रेडिक्शन मांडू शकताय. लाईक पहिल्या त्याने एक्झाम दिले पूर्वी काय होतं की दिशा कोणती आहे हे कळत नसायचं. मग काय व्हायचं की अशा वेळेस समुद्रामध्ये जहाज बघून कळायचं की कोणत्या बाजूने कोणती दिशा आहे. कारण मग त्यात व्यापारी जहाजावरून कळायचं कारण त्यांच्यावरती पुढे एक फ्लॅग लावलेला असायचं, तो हवेच्या दिशेने कळायचा, मग त्याच्यावरती कळायचं की कोणती दिशा आहे. तर त्याच पद्धतीने इथे या मेथड मध्ये सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टला ते जहाजाच्या रूपात समोर ठेवलं जातं शेपच्या रूपात आणि त्याच्यावरून त्याचा अनुमान लावला जातो. लाईक सपोज आज असं धरूयात की फ्लॅट किंवा इमारती बिल्डिंग याला डिमांड किती आहे. जर तुम्हाला हे लक्षात आलं की मार्केटमध्ये बिल्डिंगचं डिमांड घसरलंय, बिल्डिंगला डिमांड घसरलं म्हटल्यावरती आता याचा इफेक्ट कोणकोणत्या गोष्टींवरती होणार आहे. बिल्डिंगला जर डिमांड घसरलं तर उद्या सिमेंटचं डिमांड घसरणार आहे, त्याच्यानंतर तुमचं स्टीलचं डिमांड घसरणार आहे, वाळूचं डिमांड घसरणार आहे. सो एका गोष्टीवरून तुम्ही बाकीच्या अनुमान लावू शकताय की तुमच्या डिमांडवरती त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो. जर तुमच्या लक्षात राहील की मार्केटमध्ये बिल्डिंगचं डिमांड जे आहे ते वाढत चाललंय तर तुमचं याचं डिमांड ऑटोमॅटिकली वाढणार आहे. सो यालाच म्हटलं जातं बॅरोमेट्रिक मेथड. आता याची ऍडव्हान्टेज, बॅरोमेट्रिक मेथड इज सिंपल मेथड अँड इट इज overcomes the problem of the regression method, that is finding out the value of independent variable. इथे तुम्हाला काय होतं की इंडिपेंडेंट व्हेरिएबलची व्हॅल्यू जे आहे ती फाइंड आउट करता येते. आणि इथे डिसएडव्हान्टेजेस इथे इझी आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की कोणता प्रोडक्ट इंडिपेंडेंट आहे आणि कोणता डिपेंडेंट आहे. डिसएडव्हान्टेज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट लीडिंग इंडिकेटर फॉर द व्हेरिएबल
अंडर फोरकास्ट याच्यामध्ये तुमच्या हे लक्षात येतं की लीड कोणाला पकडायचा. आता जसं म्हटलं की बिल्डिंग मटेरियल मध्ये आपण बिल्डिंगला लीड लीड म्हणून पकडलं, बिल्डिंगचा इफेक्ट बाकीच्या सगळ्यांवरती होणार आहे आपण पाहिलं. तर त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये डीच्या की लिडिंग कोणाला पकडायचा हा मोठा. जर मी सिमेंटला लिडिंग पकडलं असतं तर त्याचा इम्पॅक्ट स्टीलवर झाला नसता. त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी याच्यात ही डिफिकल्टी आहे. देन मेथड ऑफ मुव्हिंग एव्हरेज. Trends in quantity demanded can also the uncertainly by employing the method of moving average. It is very simple method that requires calculation of average for a well-defined period. According to this period, the average value of number of years or months or weeks is obtained. While using this method, the period of moving average has to be selected. It may be a 3 years moving average, 5 years moving average, and 8 years moving average. The period depend upon the length of the cycle. This method is normally used with regard to data subjected to cycling movement. The 3-year moving average by may be calculated as. आता इथे मुव्हिंग ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे काय की मागच्या 3 वर्षामध्ये एक्झॅक्ट त्याच्यावरती इफेक्ट काय झालाय, पुढच्या 5 वर्षामध्ये एक्झॅक्ट इम्पॅक्ट काय झालाय, 8 इयरच्या मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये इम्पॅक्ट काय झालाय, आणि मग ॲव्हरेज वरती ठरवलं जाईल की पुढच्या 5 वर्षात काय होणार आहे. त्याला म्हटलं तर मेथड ऑफ द मुव्हिंग ॲव्हरेज. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मुव्हिंग ॲव्हरेजचं. वेअर ABCD1 E1 refers to data for different year of 3 or 5 numbers of year for calculating moving average. Year दिलेलं आहे, कमोडिटी डिमांड दिलेली आहे, 3 इयरली मुव्हिंग टोटल दिलेली आहे, 3 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज टोटल दिलेली आहे. सो इथे काय म्हटले, क्वांटिटी डिमांडेड टोटल केले, 3 इयर काढायचं म्हणून 3 इयरची टोटल केले, 100, 120 and 140 divided by 3. So 160 इथे आले बघा, 360 divided by 3. So it is 120. So first yearly 2001, 2000, 2001 and 2002. Then म्हणजे ह्याचा 3 वर्षाचा म्हणजे एव्हरेज काय निघाला 120. त्याच्यानंतर 120 प्लस 140 प्लस 160 divided by 3 is equal to 420 divided by 3. So 140 जो आहे या पुढच्या 3 इयर्सचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मिळेल. आणि मग 5 इयर्सचा जो आहे तो तुम्ही कसं काढणार आहात 5 इयर्सचा. सेमी ॲव्हरेज दिलेलं आहे. सेमी ॲव्हरेजला काय केलं जातं, हे तुमचं सेम राहतं. आता इथे तुमचं 140 आला. म्हणजे बघा तसं 100 plus 122, 260 divided by 2. So it is 130. ओके. सो इथे काय म्हटलं 360, 120, त्याच्यानंतर इथे 3 इयर लिहिलं 420. आता इथे 120 डिवायडेड बाय 260 डिवायडेड बाय 2. इथे 260 का घेतलेलं ना, 100 प्लस सॉरी 120 प्लस 140, 260 डिवायडेड बाय 2. मग आता इथे काय होईल 240, सॉरी sorry 120 plus 140, 260. Then 140 plus 150, 290. आणि 150 plus 170 is result 1
50 प्लस 170 किती झालंय 320. तर 320 डिवायडेड बाय 2 अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट केलं सेमी ॲव्हरेज. पण तुम्हाला हे प्रॉब्लेम्स वगैरे काहीच नाहीये. देन आता याचे मेरिट्स डिमेरिट्स. मुव्हिंग ॲव्हरेज मेथड इज सिम्पल. डिमेरिट्स त्याचे काय ट्रेंड्स कॅन नॉट बी एस्टॅब्लिश फॉर ऑल इयर्स, की याचं प्रत्येक वर्षाला ट्रेंड त्याची मिळत नाही. देन मेरिट्स इट इज फ्लेक्झिबल, हे चेंज होत राहतं. डिमांड सिलेक्शन ऑफ पिरियड इज डिफिकल्ट, की याचं किती वर्ष ठेवायचं मुव्हिंग ॲव्हरेज हे फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट असतं. इट्स कन्सिडर जनरल मुवमेंट ऑफ डाटा, की हे जनरल मुवमेंट कन्सिडर केलं जातं. नॉट रिप्रेझेंट बाय मॅथमॅटिकली फंक्शन, त्याचे डिमेरिट्स काय की हे मॅथमॅटिकली फंक्शनने रिप्रेझेंट करता येत नाही. देन इफेक्टिव्ह व्हेन ट्रेंड्स इज इरेग्युलर, जर ट्रेंड इरेग्युलर असेल तरच हे इफेक्टिव्ह ठरतं. सायकली सायक्लिकल चेंजेस नॉट परफेक्टली पिरियडिकल, देअरफॉर लिमिटेड यूज. हे जे चेंजेस आहेत ते कंटिन्यू पिरियडिकली चेंज होतीलच, याची काही गॅरंटी नाही, त्याच्यामुळे त्याचा यूज लिमिटेड होतो. देन ऑटोमॅटिक एलिमिनेशन ऑफ फ्लक्च्युएशन, की याच्यामध्ये फ्लक्च्युएशन जे आहेत ते ऑटोमॅटिकली एलिमिनेट होतात. आणि इथे नॉट यूज इन ट्रेंड्स इन लिनियर, नॉन लिनियर मध्ये याचा यूज होत नाही. देन क्रायटेरिया ऑफ गुड फोरकास्टिंग मेथड. गुड फोरकास्टिंग मेथडचा क्रायटेरिया काय आहे तर फर्स्ट वन ॲक्युरेसी. ॲक्युरेसी इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट इन डिमांड फोरकास्टिंग अँड देअरफॉर द पास्ट फोरकास्ट शुड बी compared with present performance and the present forecast with future performance. सो त्याच्यात ॲक्युरेसी खूप महत्वाची. ॲक्युरेसी नसेल तर खूप मोठा मग कंपनीला रिस्क होऊ शकते त्याची. देन प्लॉसिबिलिटी. प्लॉसिबिलिटी, the forecast should be such that the executive believes in the method. It means the executive should understand how the estimate was made. It implies that elaborate mathematical and economical procedures may be considered less desirable. The management may not understand such techniques and may not appreciate the method. आता याच्यामध्ये फोरकास्टिंग शुड बी सच दॅट द एक्झिक्युटिव्ह बिलीव्ह इन द मेथड. सो त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्हनी त्या मेथड वरती काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. कारण उद्या मॅनेजमेंट हे ऐकून घेणार नाही किंवा मॅनेजमेंटला या मेथड करणार नाहीये, ते याच्यावरती शंका घेऊ शकतात. देन ड्युरेबिलिटी. द डिमांड फोरकास्टिंग शुड बी ड्युरेबल. द ड्युरेबिलिटी ऑफ द डिमांड फोरकास्ट डिपेंड्स ऑन द सम एक्सटेंट ऑफ द रिस्पॉन्स काय रिझनेबलनेस reasonableness and the simplicity of the assumption and the functions used. But mainly durability depends upon the stability of the underlying relationship measured in the past. आता ड्युरेबिलिटी म्हणजे काय की किती ड्युरेशन ठेवायचं याच्यासाठी मेजरमेंट करण्यासाठी. मग ते कशावरती ठरवतात तर पास्ट मध्ये किती ड्युरेशन होतं आणि कोणत्या ड्युरेशन नंतर चेंज झालं की त्याच्यावरती डिपेंड राहतं. Then the flexibility. The methods employed in demand forecasting should be flexible. Demand forecasting मध्ये ज्या मेथड यूज केल्या जातात त्या फ्लेक्झिबल असतात. The flexibility of the demand depends upon the use of set of variables whose coefficients could be adjusted from time to time, meet the changing condition in a more realistic वे. आता मग याच्यामध्ये कोणते व्हेरिएबल तुम्हाला कोणते व्हेरिएबल हुज कोएफिशियंट कुड बी ऍडजस्टेबल, कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट ऍडजस्टेबल आहेत ते बघावं लागतं आणि त्याच्यात चेंज करावं लागतं. कंडिशन नुसार त्याच्यात चेंजेस करावं लागतात. देन अवेलेबिलिटी. वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड फोरकास्टिंग मेथड इज द इमिजिएट अवेलेबिलिटी ऑफ डाटा, की कोणत्या मेथड मध्ये तुम्हाला डाटा इमिजिएट अवेलेबल होतो. दिस इज बिकॉज ऑफ फ्युचर प्रोडक्शन डिपेंड्स अपॉन द इमिजिएट अवेलेबिलिटी ऑफ डाटा. कारण तुम्हाला फ्युचर प्रोडक्शन जो कोणता इमिजिएट डाटा अवेलेबल होईल त्याच्यावरून तुम्हाला फ्युचर प्रोडक्शन प्रेडिक्शन लावता येतं. द फाइंडिंग ऑफ द डाटा विच रिस्पॉन्स reasonable approximation of relevance is not useful for taking quick managerial decision. It is also test of the patience of the forecasters. सो याच्यामध्ये सुद्धा काय होतं की फोरकास्टर्सचे पेशन्स सुद्धा खूप महत्वाचे असतात. त्याच्यामुळे इथे अवेलेबल डाटाची फार मोठी गरज असते. देन इकॉनॉमी. द कॉस्ट ऑफ फोरकास्टिंग शुड बी कम्पेअर्ड विथ द बेनिफिट ऑफ इट टू द ऑर्गनायझेशन.
There is no use in spending more money on the forecast if it is not much useful to the organization. जर तुम्हाला फोरकास्टिंग ऑर्गनायझेशनसाठी फारशी महत्वाची नसेल तर त्याच्यामध्ये जास्त पैसे घालणं चुकीचं आहे. Then recent trend in demand forecasting. The recent trend. More and more firms are giving importance to the demand forecasting in recent years than a decade ago. की काही येत्या काही वर्षांमध्ये खूप साऱ्या फर्मनी डिमांड फोरकास्टिंगला काय केलेलं आहे की इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. त्याच्यामुळे डिमांड फोरकास्टिंग इथे तर ट्रेंड चाललाय. दे डिमांड फोरकास्टिंग रिक्वायर्स डज सॉरी close cooperation and consultation with number of specialists and experts, and hence it has led to development of team spirit among them. सो डिमांड फोरकास्टिंगचा यूज कशासाठी की टीम स्पिरिट साठी सुद्धा होतो एक्सपर्टच्या ओपिनियनमुळे, म्हणून त्याला ट्रेंड आलाय. देन डिमांड फोरकास्टिंग हॅज लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ इम्प्रुव्हमेंट टेक्निक्स ऑफ फोरकास्टिंग ॲज वेल एज कलेक्शन ऑफ रिलेबल अँड ऑथेंटिक डाटा. इथे ऑथेंटिक आणि रिलायबल डाटा अवेलेबल होतो. त्याच्यामुळे काय होलं की आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट फोरकास्टिंगचे टेक्निक सुद्धा इम्प्रूव्ह करता येतात, म्हणून डिमांड फोरकास्टिंगला जास्त इम्पॉर्टंट दिले गेले. देन मोर अँड मोर इम्फॉसिस इज लेड ऑन द यूज ऑफ सोफिस्टिकेटेड टेक्निक्स सच एज कम्प्युटर्स फॉर गेटिंग बेटर अँड ॲक्युरेट रिझल्ट. तो स्टॅटिस्टिकल्स वगैरे कम्प्युटर थ्रू मिळवला जातो, त्याच्यामुळे सुद्धा इथे चांगला याला रिस्पॉन्स मिळतोय. The demand forecasting for new product has not yet fully developed. Demand forecasting for new product has not yet fully developed. So नवीन प्रोडक्टसाठी जे डिमांड फोरकास्टिंग आहेत ते अजूनही तेवढा फुल्ली डेव्हलप झालेला नाहीये. सो असे काही याच्यात तुम्हाला जे काय आहे रिसेंट ट्रेंड्स इन डिमांड फोरकास्टिंगचे रिसेंट ट्रेंड्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ही क्वेश्चन बँक दिलेली आहे. क्वेश्चन बँक मधले सुरुवातीचे 2 क्वेश्चन आहेत ते तुम्ही असाइनमेंट मध्ये घ्याल. व्हॉट इज द डिमांड फंक्शन? एक्सप्लेन लिनियर डिमांड फंक्शन. व्हॉट इज द डिमांड फंक्शन? एक्सप्लेन लिनियर डिमांड फंक्शन. And second one, explain the nature of demand curve. It's perfectly competitive market and monopoly. Explain the nature of demand curve in perfectly competitive market and monopoly. एक्सप्लेन द नेचर ऑफ डिमांड कर्व अँड परफेक्टली. आता इथे आपला सेकंड युनिट संपलेला आहे. सो आपला एफसीचे 2 युनिट झालेले आहेत, इकोचे 2 युनिट झालेले आहेत, स्टॅटचे सुद्धा आपण सॅटर्डे पर्यंत 2 युनिट संपवणार आहोत आणि त्याच्यावरती आपली एक्झाम होईल. ओके, सो आता आपण थांबूया.